महाराष्ट्र विशेषमध्ये तुमचं स्वागत। नमस्कार, मी श्वेता। राज्यातल्या तुमच्या उपयोगी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। केंद्र सरकारने लागू केलेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या नवीन फौजदारी कायद्यांविषयी नागरिकांना माहिती देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील विविध मान्यवर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या कारागृह, न्यायालय आणि अभियोग संचालनालय यासोबतच एकूण 14 माहितीपर स्टॉल्सना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली। समाजात आलेल्या नवीन बदलांसोबतच फौजदारी कायद्यांमध्ये सुद्धा बदल केल्यामुळे आता वेळेत केसेसचे रिपोर्ट तयार करणं, कमीत कमी वेळात निकाल लागणं शक्य होणार आहे, असं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलं। अनेक वेळा ज्यावेळेस थेट एव्हिडन्स नसतो पण अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचा सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स असतो की जो इतर एव्हिडन्सला ॲप्रिशिएट करू शकतो, अशा केसेसमध्ये आता या ॲडमिसिबिलिटीमुळे आपण टेक्निकल मुद्द्यांवर अपराधी सुटणार नाही तर त्यालाही शिक्षा देता येईल, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक आणि पर्यटन महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आता कमल तलावाचं सुशोभीकरण हा नवा आकर्षण बिंदू ठरलाय। दिल्ली गेट येथील सलीम अली सरोवर ओसंडला आणि पाणी हिमायत बाग इथे आलं, तर तिथून हे पाणी कमल तलावामध्ये येईल अशी व्यवस्था 400 वर्षांपूर्वी करण्यात आली होती। मात्र अनेक दशकांपासून कमल तलावाला अतिक्रमणांचा विळखा पडला होता, तसंच ड्रेनेजच्या पाण्यामुळे तलाव दूषित झाला होता। पण आता या तलावाचं सौंदर्यीकरण, दगडी पिचिंग तसंच विद्युत रोषणाई, सुरक्षा जाळी तसंच परिसराचं हरितीकरण करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या ऐतिहासिक तलावाचं लोकार्पण झालं। मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुशासनासाठी गुड गव्हर्नन्स रिइंजिनिअरिंग संदर्भातली बैठक पार पडली। शासकीय सेवांमध्ये सुधारणा करत निकाल लागल्यानंतर 4 दिवसात नियुक्तीपत्र देण्याचे निर्देश त्यांनी दिले। तसंच प्रत्येक विभागानं जानेवारी अखेर 75% पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, रिक्त पदांची माहिती वेळेत द्यावी आणि कर्मचाऱ्यांचं नियमित प्रशिक्षण वाढवावं असं सांगितलं। नियुक्ती नियम अद्ययावत करून जबाबदाऱ्यांनुसार बदल करण्याचेही निर्देश दिलेत। महाराष्ट्र हे अणुऊर्जेमध्ये सहभागी होणारं देशातलं पहिलं राज्य ठरत असून महाजनको आणि NPCIL यांच्यामध्ये अणुऊर्जा आधारित वीज निर्मितीचा महत्त्वाचा सामंजस्य करार झाला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे राज्यातील स्वच्छ, विश्वसनीय आणि 24 तास उपलब्ध ऊर्जेसाठी नवी दिशा मिळणार आहे। डेटा सेंटरच्या वाढत्या गरजांमुळे स्वच्छ ऊर्जेची मागणी वाढत असून अणुऊर्जा हा भविष्यातील प्रमुख वीज स्रोत ठरणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। भारताच्या 2047च्या ऊर्जा रोडमॅपनुसार कमी कार्बन उत्सर्जनासाठी अणुऊर्जेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी खास योजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातल्या बैठकीत त्यांनी प्रत्येक विद्यापीठात डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करण्यास सांगितलंय। उद्योग क्षेत्राशी करार, इंटर्नशिप, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम वाढवून विद्यार्थ्यांना जागतिक रोजगारासाठी तयार करण्यावरती भर देण्यात आलाय। राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रतिभावान फुटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरती संधी मिळावी यासाठी राज्य सरकार महादेवा फुटबॉल उपक्रम राबवत आहे। वर्षा या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मित्रा आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यामध्ये करार झाला। टायगर श्रॉफ पुढील 5 वर्ष या प्रकल्पाचे ब्रँड अँबॅसेडर असतील। WIFA स्काउटिंगद्वारे 30 मुलं आणि 30 मुलींची निवड करून त्यांना तांत्रिक प्रशिक्षण, शैक्षणिक मदत आणि आंतरराष्ट्रीय संधी दिली जाणार आहे। या उपक्रमामध्ये फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेसी यांना देखील सहभागी करण्याची तयारी सुरू आहे। दिल्लीमध्ये प्रगती मैदानातील 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं। महाराष्ट्राला भागीदार राज्य म्हणून विशेष दर्जा मिळाल्यामुळे राज्यातील स्टार्टअप्स, बचत गट, महिला उद्योजक आणि एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत उद्योगांना मोठी बाजारपेठ मिळणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावरती आधारित 1098 चौरस मीटरचं दालन राज्याच्या संस्कृती, उद्योग, हस्तकला आणि नवकल्पनांचं प्रभावी प्रदर्शन करतंय। या दालनामध्ये 60 गाळे असून पैठणी, कोल्हापुरी चप्पल, वारली कला, बांबू उत्पादन यासारखी विविध स्थानिक उत्पादनं प्रदर्शित करण्यात आली आहेत। मेळावा गुंतवणुकीला चालना देणार असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं। आणि यासोबतच वेळ झाली आहे महाराष्ट्र विशेषमध्ये आत्ता इथेच थांबण्याची।